छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते। आजच्या इतके तंत्रज्ञान नसताना त्यांनी आदर्श राज्यकारभार चालवला। सर्वसामान्यांना अपेक्षित राजसत्ता त्यांनी दाखवून दिली। त्यांचा राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात आहे। त्यांना अभिप्रेत असलेली कामे प्रशासनाकडून व्हावीत असं मत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केलं। महाराजांनी ज्या कल्पकतेने तो दिवस निवडला होता 6 जून, ती दूरदृष्टी जसं आता आशिषने सांगितलं की येणारं भविष्य कसं असेल, त्या भविष्याची गरज काय आहे हे जर ओळखलं तर पृथ्वी वसुंधरा जी आहे ती योग्य राहील। ती आता खरोखर आपल्याला दिसताना पाहतोय आपण सगळे। म्हणून ही काळाची गरज आहे। महाराजांच्या दूरदृष्टीला आपण समजलं पाहिजे की आज वृक्षारोपणाची गरज, जसं आशिषने सांगितलं, खरोखरच एक महत्त्वाची आणि सगळ्यात टॉपमोस्ट प्रायोरिटीची आजची गरज झालेली आहे। म्हणून महाराजांचा हा एक राज्याभिषेक दिनाचा हा एक वैशिष्ट्य देखील आपल्याला यावेळी सांगितलं पाहिजे। राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या निमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या आवारात गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, दादाभाऊ गुंजा, समर्थ शेवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे तसेच मान्यवर उपस्थित होते। म्हणता येईल की ज्यामध्ये रयतेनी एक प्रकारचा आनंदोत्सव हा साजरा केला होता की एक व्यक्ती, आमच्या सर्वांचं एक राजाचं जे पद आहे, राजाचं जे एक आमच्या इथे उपमा आहे ती त्या व्यक्तीला मिळतं, यासाठी रयतेनी साजरा केलेला जो उत्सव होता हा असा एकमेव उत्सव हे आपल्या आजच्या महाराष्ट्रामध्ये झाला होता। आणि ते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने त्या ठिकाणी पाहायला मिळाला। आपल्या अनेकांना माहीत असेल, आपल्या नगरमध्ये जे संग्रहालय आहे आपलं, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आईवडील म्हणजे शहाजीराजे आणि जिजामाता यांचे 2 तिथे स्टॅच्यूज आहेत, त्यांचे पुतळे आहेत। आणि त्याच्या खाली अतिशय सुरेख लाईन तिथे लिहिलेली आहे। तिथे असं लिहिलेलं आहे की जर हे 2 पुतळे जर काल्पनिकरित्या आपण असं विचार करू की ते 2 पुतळे जर एकमेकांशी आज बोलतील तर ते किती अभिमान त्यांना वाटत असेल की आपल्या सुपुत्राने किती मोठा पराक्रम गाजवलेला, याच्याबद्दल ते अभिमानाने आज बोलत असतील। अशा पद्धतीची अतिशय प्रेरणादायी लाईन त्या ठिकाणी लिहिलेली आहे। जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की प्रशासक म्हणूनही छत्रपतींच्या कार्यापासून प्रेरणा घेणे आवश्यक आहे। सर्वसामान्यांवर कदापि अन्याय होऊ नये हीच त्यांची भूमिका होती। छत्रपती शिवाजी महाराज निर्णय घेताना ते अष्टप्रधान मंडळाचा सल्ला घेऊन रयतेचे हित कशात आहे हे त्यांनी पाहिलं। कोणत्याही नागरिकाला प्रशासनाचा जाच होणार नाही ही बाब महत्त्वाची आहे। या संकल्पनेनुसार प्रशासन काम करत आहे। प्रशासनाची सजगता लोकांप्रती पोहोचली पाहिजे। यावेळी बालशिव व्याख्याती प्रणाली कडूस यांचं व्याख्यान झालं। कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा आणि शिवरायांचे विचार मांडले। सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केलं। जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी आभार मानले। यावेळी जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज लिहिला गेला, परंतु जो मागे लिहिला गेला त्याचाच पुढे आम्ही कॉपी पेस्ट केलं। महाराजांच्या शिवचरित्रावरती अभ्यास करण्याचा प्रयत्नच आम्ही कधी केला नाही आणि शंभूराजेंना तर अक्षरशः आम्ही बदनाम करून ठेवलं। काय बोलावं शंभूराजेंबद्दल? शंभूराजेंना सांगतो आम्ही की व्यसनी राजा होता। अहो कोई कहे व्यसनी राजा, कोई नशे में धुत युवराज कहे, कहने वाले कहे कुछ, आज हम भी तो एक राज कहे। बुध भूषणम पढ़ो कभी, जो थी खुद शंभू रचेत, व्यसनानी च सर्वाणी भूपति परिवर्जये। चाहे जितने दाग लगा लो, चाहे जितनी आग लगा लो, जलकर अग्नि भस्म हो जाए, भस्म को आखिर कौन जलाए। प्रहार करे जो धरती का वो कड़कड़ता वो वज्र है शंभू, भस्म का जो श्रृंगार करे वो महादेव का रुद्र है शंभू, भस्म का जो श्रृंगार करे वो महादेव का रुद्र है शंभू। यात शंभूराजेंवर जे अभिमुंडेंनी वर्णन केलं ते म्हणजे पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी, पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी, अगणी समबर
प्रचंड मानो मन का वो रुद्र था। बिजली कड़की मेघ बरसे मराठों के नेत्र तरसे, देखने शिव शंकर का रुद्र रूप नेत्र भर के। हिंदवी की कोप में एक चिंगारी सुलग चुकी, किले से एक डालन से किलकारी गूंज उठी। शेरनी की कोप से एक बालक ने जन्म लिया, शिव जी ने खुदकर वसुधा को भेंट दिया। हर घर में उत्सव, हर पत्थरों में उत्सव, हर पर्वत पर उत्सव, सर्वत्र उत्सव।